नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण प्री मार्केट ॲनालिसिस करणार आहे आज 15 मेचं. तर पहिल्यांदा 14 मेच्या मार्केटमध्ये काय झालं बघूया. तर आपण डिस्कस केलेलं 14 मेला कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करू शकतो. खरं मार्केट होतं ते जास्तच व्हॉलाटाईल होतं, कारण की जवळपास क्लोजिंग प्राईजला मार्केट आहे ते ओपनिंग झालेलं. तर आपण काय प्लॅन केलेला की हा रेजिस्टन्स लेवल ब्रेक झाली आणि सायकोलॉजिकल लेवल ब्रेक झाली की आपण एक सेलिंगचा प्लॅन करू, रिटेलरला बाईंगला ट्रॅप करून. आणि अप्पर साईडचे एस एल पण अवेलेबल नव्हते. खरं मार्केटनं या रेजिस्टन्स आहे त्याच्यावर ब्रेकअप देऊन रिजेक्शन घेतलं आणि आपल्या सायकोलॉजिकल लेवलला काय मार्केट आलं नाही. त्यामुळे आपल्या सेटअपला मार्केट आलं नाही, त्यामुळे आपण काही ट्रेड एक्झिक्यूट काही केलेला नाही. तरी पण मार्केटनं व्हॉलाटाईल होतं. म्हणजे काय होतं की एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मार्केट जात नाही. बाईंग सेलिंग दोन्हीचे पण स्टॉप लॉस या ठिकाणी हंट करत असतो. ज्या पद्धतीनं आपण ही पहिली 15 मिनटाची कॅन्डल बघू शकतो याची, की यात काय झालेलं आहे की पहिल्या 15 मिनटाची कॅन्डलनं ब्रेकअप मारला या रेजिस्टन्स लेवलनं. जरी तिथे बायर्स घुसले असले तरी मार्केटनं लगेच त्यांचं एस एल हंटिंग केलं. परत ह्या झोनच्या बाहेर जेव्हा मार्केट जात होतं तिथे सेलर ॲक्टिवेट होत होते, त्यांचे पण स्टॉप लॉस मार्केटने परत हंट केले. परत ह्याच रेजिस्टन्स लेवलला मार्केट आलं तेव्हा ब्रेकअपला बायर्स ॲड होत होते, त्यांचं एस एल हंटिंग होत होतं. परत रिटेस्टला जे ॲड होते ते त्यांचं पण एस एल हंटिंग होत होतं. जे फेक ब्रेकआउट म्हणून सेलिंग मारत होते त्यांचं पण लगभग एस एल हंटिंग या ठिकाणी होत होतं. त्यामुळे मार्केटनं कोणाचाच टिकाव लागून दिलेला नाही आणि आपल्या लेवलला मार्केट आलं नाही, त्यामुळे आपण काही ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. तर उद्या परत आपण तोच प्लॅन करणार आहोत, कारण आजचे आणि कालचे जे बायर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस मार्केटमध्ये खाली अवेलेबल आहेत. ते हंट करण्यासाठी मार्केट येऊ शकतं. आणि आपण परत एकदा या सायकोलॉजिकल लेवल आहे 48,000ची, त्या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करून आपण सेलिंगचा एक ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण की अप्पर साईडला जर बघितलं तर जवळपास अप्पर साईडला जे पहिल्यापासूनच सेलिंग मारून बसलेले ते प्रॉफिट बुकिंग त्यांनी केलेलं असणार आहे या रिट्रेसमेंटमुळं. आणि काही काहींनी कॉस्ट टू कॉस्टला काटलेले असणार आहेत आणि काही काहींचे एस एल हिट झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण एक परत एकदा रिटेलरला बाईंगला या रेजिस्टन्स लेवल 48,000च्या सायकोलॉजिकल लेवलला बायर्सना ट्रॅप करून आपण एक सेलिंगचा ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. कारण अप्पर साईड स्टॉप लॉसेस अवेलेबल नाहीत आणि डाऊन साईडला बायर्सचे 2 दिवसाचे स्टॉप लॉसेस अवेलेबल आहेत. आणि ही जी रॅली झालेली आहे का नाही खालची, त्याची पण एक रिट्रेसमेंट बाकी आहे. त्यामुळे यांचे सेल हंटिंग उद्या या ठिकाणी मार्केटमध्ये होऊ शकतो. जर मार्केट गॅप डाऊन खुललं तर आपण ट्रेड अवॉइड करू शकतो आहे, आणि जर मार्केट फ्लॅट खुललं तर वेट फॉर ब्रेक दिस सायकोलॉजिकल लेवल, आणि जर गॅपअप जरी खुललं तर वेट फॉर ब्रेक दिस सायकोलॉजिकल लेवल. धन्यवाद.